नमस्कार, जय हिंद ड्रायव्हर भावांनो. तर भावांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या ओला उबर रॅपिडोच्या आय डी जे आहे या कुठल्या कारणामुळे बंद होतात. ज्या कंपन्या आहेत ते अचानकपणे आपल्या आय डी ब्लॉक करतात. कुठल्या चुकांमुळे, कुठली चूक आपल्याकडून घडते ज्याच्यामुळे की आपल्या आय डी बंद होतात. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार की आय डी कशामुळे बंद होते. असं नाही की मी काय उचलून आणि काय बोलणार, तुम्हाला अनुभव सांगतो. मी तुम्हाला 2-3 असे अनुभव आहेत माझ्याकडे, मी जे तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला बी कळेल की आय डी हा खरंच आहे, या कारणामुळे बंद होतात. तर आय डी बंद होण्याचं मुख्य कारण ना मित्रांनो, तर 3-4 कारणं असे आहेत की ज्याच्यामुळं की आपल्या ओला उबेरच्या आय डी बंद होतात. तर सर्वात तुम्हाला पहिला अनुभव सांगतो. मी गेलो ठाण्याची बुकिंग घेऊन एकदा उबेरवरती वाघबेळला. तर वाघबेळला थांबलो, कस्टमरला सोडलं आणि वाघबेळच्या ब्रिजच्या खाली येऊन थांबलो. तिथं चाय पिलो. तेवढ्याच बाजूला ना माझ्या बाजूला मागे गाडीच्या मागे कॅबवाला आला. कॅबवाला आला, तो बी थांबला, मी थांबलेलो. तर तो बी चाय वगैरे पिऊन आला. तो आला माझ्यापाशी. आला तर काय बोलला मला, भाई तुम्हारा उबेर चालू है क्या? बोला हाँ, मेरा तो चालू है. यार बोलता है मेरा भाई उबेर बंद पड़ गया. मैं बोला बंद पड़ गया, दिखा. बोला मोबाईल बघितलं तर त्याची आय डी उबेरची बंद होती. बोला भैया कैसा क्या बंद हो गया भाई तेरा? बोलता भाई क्या करेगा, मैंने गाड़ी ना स्पीड में चलाई थी, इसके लिए ना कस्टमर ने कंप्लेंट डाल दिया. और कंप्लेंट भी ऐसा डाला ना, मेरे सामने नहीं डाला. उस दिन पूरा दिन मेरा आईडी चला. दूसरे दिन और मैं ओपन करने गया तो मेरा उबेर का आईडी ब्लॉक हो गया था सीधा. और उसके सामने लिख के आ रहा था युअर आईडी ब्लॉक. म्हणजे त्यांनी कस्टमर केअरला फोन केला. तिथं कुर्ल्याच्या ऑफिसला जाऊन आला. तर त्याला माहीत पडलं की ती आयडी ओव्हर स्पीडमुळं ब्लॉक झाली त्याची. त्यांनी फास्ट गाडी चालवली. आता कस्टमर कसे गाडीत बसतं तेव्हा काय करत नाही, कस्टमर घरी जाईन तेव्हा निवांत बसेन, तेव्हा ते मग उंगल्या करणार. तर मग आपल्याबद्दल काय कंप्लेंट टाकायची तर टाकतील. तर मी बोलो भाई आराम से चला रहेगा ना, इतना स्पीड नहीं भाई. मैं तो देख भाई, मैं तो मेरे मगन में चला रहा था, कस्टमर को क्या लगा फास्ट चला रहा है. तर ह्याच्यामुळे त्या भावाची ना क्या बोलायची आय डी बंद झाली. एवढा तो वैतागलेला ना, बोलता भाई जो मजा उबेर में गाड़ी चलाने में ना, वो ना ओला में आता है ना रैपिडो में आता है, किसी में उसका मजा नहीं है कैब चलाने में. तो मैं बोला ऐसा क्यों भाई? मैं ना भाई बहुत प्रॉब्लम हो गया यार, मेरा आईडी नहीं बनना. बोलता भाई देख अभी ओला का भाड़ा और रैपिडो का भाड़ा, रैपिडो तो देखो कितना पैसा कम देता है, और ओला में हम लोग को क्या बोलते हो फी बहुत ज़्यादा भरना पड़ता है. तो सबसे बेस्ट बोलता है हम लोग के लिए ना उबेर ही है. तो इसके लिए और बोलता मेरे भाई मैंने ना स्पीड से चला ना, तो मैं तो मेरे हिसाब से ही चला रहा था वो गाड़ी, कस्टमर को लग गया स्पीड में गाडी आहे. तर मित्रांनो मला हे सांगायचं की कधी भी गाडी ना आपल्या हिशोबात, आता रिक्षा म्हणा आपल्या हिशोबात चालवा. रिक्षाच्या स्पीड 40-50च्या आसपास ठेवा, जास्त स्पीडने पळवत नका जाऊ रिक्षा. आता कोण कसं बघा, असा रुमाल टाकला गाण टेडी या पटेलीमध्ये वाजतात, मग असं तेवढ्यात कस्टमर काय करतं माहिती आहे का मित्रांनो, कस्टमर रिक्षात असतं तेव्हा काय बोलत नाही, कस्टमर घरी जाऊन कंप्लेंट करतात. त्यांच्याकडे भरपूर असतात कंप्लेंट करणं, काय सगळं करतात. त्याच्यामुळे तुमची आय डी बंद होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो गाडी व्यवस्थित कस्टमरला किती संबंध ठेवायचा. आपलं बसन जवळची बुकिंग घातली तर 15-20 मिनिटाला आमची बुकिंग घातली तर तास सव्वा तास बस. काय कस्टमरला OTP टाकला, आपलं त्यांना व्यवस्थितपणे सोडायचं, आपली बी जबाबदारी व्यवस्थित कस्टमरला सोडणे. आणि दुसरी असं झालं मित्रांनो, दुसरा अनुभव सांगतो तुम्हाला, माझ्या मित्राचाच आहे, आता गाडी चालवतो तो. दुसरा अनुभव असा आहे की तुम्हाला माहिती आहे ना इन्सेंटिव्ह येतात, दाखवतो मी तुम्हाला तो इन्सेंटिव्ह. हा बघा, हा उबेरचा पेज आहे माझा. इथं जिथं आपला अमाऊंट असतं त्या ठिकाणी क्लिक करायचं. बघा या ठिकाणी असतं बघा, इथं बी आज बी बघा 15 ट्रिप कंप्लीट केलं किती 100 रुपये. बघा सी डिटेल्सवर क्लिक केलं, बघा इथं दाखवते तुम्हाला सगळी डिटेल. रोज वेगवेगळं इथं इन्सेंटिव्ह असतं बघा. 15 ट्रिपला 100 रुपये, अजून 3 ट्रिप एक्स्ट्रा केलं तर 50, 75 रुपये इथं असंच असतं. याच कारणामुळे तर कंप्लीट करण्याच्या याच्यामध्ये त्याचं बघितलं ना मित्रांनो. आता एक 2-4 महिन्या अगोदरच ना बघा एकदम 700-750 रुपये इन्सेंटिव्ह देत होता उबेर. 15 टिपाला 550. मी पण एकदा माझा व्हिडिओ आहे तर यूट्यूबवर, 15 टिपाला मी 550 रुपये इन्सेंटिव्ह कमावलेला. तर माझ्या मित्रांनी तर 1100 इन्सेंटिव्ह कमावलेत. 25 ट्रिपा करून, 20 ट्रिपा करून 750 असा काय इन्सेंटिव्ह होता. तर त्यांनी काय 2 दिवस काय गलती केली माहिती आहे, त्याच्याकडून काय चूक झाली. त्यांनी काय केलं, त्याच्यात 13 ट्रिपा झाल्या. एक दिवशी काय झालं 13 ट्रिपा झाल्या. आणि आपला जो दीपक म्हणून मित्र आहे आणि जो गाडी चालवत होता त्याचं नाव राम होतं. त्यांनी काय केलं, 15 ट्रिपा झाला, 2 ट्रिपासाठी
त्यांनी मित्राला फोन केला, बोलला 2 ट्रिपा बुक कर. त्यांनी छोट्या छोट्या 50-50, 60-60 रुपयाला 1-1.5 किलोमीटरच्या ट्रिपा बुक केल्या. त्याच्या कंप्लीट झाल्या त्या दिवशी त्याचा झाला 15 ट्रिपा कंप्लीट झाल्या आणि त्याला इन्सेंटिव्ह भेटला 550 रुपये. एक दिवस झालं, दुसऱ्या दिवशी बी तेच झालं. दुसऱ्या दिवशी बी काय त्यांनी 12 ट्रिपा झाल्या आणि 3 ट्रिपा बुक करायच्या. लास्टचा 1च घंटा उरलेला, काय 12 वाजेपर्यंतचा टाईम होता, 11 वाजलेला तेव्हा. 3 ट्रिपा त्याला करायच्या होत्या. तर त्यांनी काय केलं, एक ट्रिप अजून एका आमचा एक अजून मित्र आहे त्यांनी बुक केली आणि 2 ट्रिपा परत ह्याच्याकडून बुक करून घेतला. असे त्यांनी त्या दिवशी मी अशा करून 15 ट्रिपा त्यांनी 2 दिवस लागोपाठ पूर्ण केल्या. म्हणजे 2 दिवस त्यांनी लागोपाठ 550 असा इन्सेंटिव्ह घेतला. आणि तिसऱ्या दिवशी बघितलेला भाई त्याचा ID ब्लॉक सकाळी उठून बघतो तर त्याचा ID ब्लॉक झालेला होता. तेव्हा भाई एवढा परेशान झाला ना तो. त्याचा ID ना कमीत कमी त्यांनी 7 ते 8 चक्रा मारल्या असेल कुर्ल्याला, त्या फिनिक्स मॉलमध्ये त्यांच्या ऑफिसला. 7 ते 8 चक्रा मारून सुद्धा त्याचे ID ब्लॉक नंतर त्याच्याकडून लेटर लिहून घेतलं की अशी चूक होणार नाही परत. तो बोलतो भाई सगळं त्याच्या धंद्याचं नुकसानच ना भाई एकदम. म्हणजे उबेरच आपल्याला असं आहे की त्यांचा ऑफिस टाईममध्ये चांगले पैसे देतो, त्याच्यामुळे सगळ्या धंद्याची त्याची 20-22 दिवस ना एकदम वाट लागली. त्याच्या 21व्या का 22व्या दिवशी त्याची ID सुरू झालेली आहे. खूप त्याला प्रॉब्लेम झाला मित्रांनो. तर अशा चुका करू नका. अशा चुकामुळेच या आयडिया ब्लॉक होतात. आणि कस्टमरला किती मी तुम्हाला आत्ता मी सांगितलं, छोटी बुकिंग असली का 10-15 मिनटं बसतात, मोठी बुकिंग आला तासभर. काय करायचं आपल्याला, कस्टमरशी संवाद वादविवाद घालायचा. त्याच्यामुळं आपलं OTP टाकायचा, त्यांना सोडून द्यायचा, विषय संपला. त्यामुळे हाच प्रॉब्लेम लय मोठा होता की असा इन्सेंटिव्ह वगैरे असलेला कधी एका मित्रांकडून करू नका घेऊ. चला तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे ना, काय हरकत नाही, तुम्ही करा, पण एखादी 2 बुकिंगच करा. पण एकाच मित्राकडून 2 ते 3 बुकिंग नका करून, प्रत्येकाकडून एक बुकिंग असं करून घ्या. तर मग काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात एवढा. ते लागोपाठ नाही, कधीतरी तुम्ही महिन्यातून एकदा 15 दिवसात एकदा केलं तर काय हरकत नाही. तर असं करत नका जाऊ. तर मित्रांनो मी तुम्हाला तिसरा अनुभव सांगतो. तिसरा अनुभव म्हणजे मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो की सर्वात बघा, तुम्ही एखादी ट्रॅफिकची बुकिंग उचलली, जिथं तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं नाही अशा ठिकाणची तुम्ही बुकिंग उचलली. आणि आता आपण काय बोलतो यार, चिडचिड पण होतो रस्त्याने आपल्याला जाताना, कशाला घेतली यार. मित्रांनो अशा बुकिंग घेऊच नका की जेणेकरून तुमचा चिडचिड पण होणार. आणि OTP वगैरे टाकले की मग आपण कस्टमर संग वादविवाद होणार. कस्टमर लेफ्ट मार बोललं का आपण नाही जाणार, भलतीकडेच घालणार. कस्टमर बोलला त्या बिल्डिंग के अंदर लो, तर आपण बिल्डिंगमध्ये जाणार. अशाने कसं वादविवाद होतात. कस्टमर काय शिकले सवरलेले असतात ते मोठे लोक, त्याच्यामुळे काय ते आपल्यासोबत जास्त वाद नाही घालत. ते घरी जाऊन त्यांना माहिती आहे यांची एक दुखती रात पे हात रखो, इनका कंप्लेंट डालो, इनका ID बरोबर ब्लॉक हो जाएगा. त्याच्यामुळे मित्रांनो कधी बी कस्टमरला ना आपला संबंध तेवढा जे बसला भाऊ OTP दे, सुखरूप त्याला सोडून टाकणे, वादविवाद नाही करायचा मित्रांनो कस्टमर सांगा. बघा आपल्याला ना मेन महत्त्वाचं काय, आपल्याला बघा रोजीरोटी हीच आहे आपली. ऑनलाईन चालवणे, मीटर चालवणे बस. जरी ID ब्लॉक झाली तरी मीटर आपल्या जिंदाबाद आहे. मीटरच्या विरुद्ध तर काय हे नाही. पण आपण जास्त करून कसं आता सध्या ऑनलाईनवर काम करतो, त्याच्यामुळं कस्टमरशी जास्त करून वादविवाद घालत बसू नका. जेणे